महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ योगायोग, उपवास सुरू करण्यासाठी उत्तम योग। मार्च महिन्यात शुद्ध चतुर्दशी तिथी आहे। प्रदोष तिथी किंवा चतुर्दशी तिथी सुरू करायची असेल तर या महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ योगायोग होत आहे, ज्यामुळे ग्रह नक्षत्राचे शुभ फळ मिळेल आणि व्रताच्या पुण्य फळाने जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळेल असे म्हटले जाते। चला तर मग जाणून घेऊया यावेळी महाशिवरात्रीला झालेल्या अत्यंत दुर्मिळ योगायोगाबद्दल। महाशिवरात्री यावेळी शुक्रवारी 8 मार्चला आहे। प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि जगज्जननी माता पार्वती यांचा विवाह झाला होता। अध्यात्माच्या मार्गावर असलेल्या भक्तांसाठी हे व्रत फार महत्त्वाचे आहे। यावेळी महाशिवरात्रीला त्रयोदशी वृद्ध चतुर्दशीच्या तिथीचा संयोग आहे। यावेळी त्रयोदशी तिथी किंवा प्रदोष व्रताची सुरुवात करणे फार शुभ मानले जाते। जर तुम्ही पहिल्यांदा महाशिवरात्रीचे व्रत करत असाल तर हा संयोग अतिशय कल्याणकारी मानला जातो। या योगावर तुम्ही चतुर्दशीच्या उपवासाला प्रारंभ करू शकता। असे केल्याने भगवान शिवची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि धनधान्य सुख समृद्धी यात वृद्धी होईल असे म्हणतात। महाशिवरात्रीच्या दिवशी होत असलेल्या दुर्मिळ संयोगाची माहिती सविस्तर घेऊ आणि या शुभ योगावर महाशिवरात्रीचा व्रत करणे का कल्याणकारी आहे ते जाणून घेऊया। शिवयोग। महाशिवरात्रीला शिवयोगाचा शुभ संयोग होत आहे। जर तुम्ही प्रदोष तिथी किंवा चतुर्दशीच्या तिथीचे व्रत सुरू करू इच्छित असाल तर शिवयोग उत्तम फळ देईल। शिवयोगाला तंत्र किंवा वामयोग असे म्हटले जाते। शिव या शब्दाचा अर्थ अनंत तर योग या शब्दाचा अर्थ जोडले जाणे, म्हणजे अनंतांशी जोडल्या जाण्याला शिवयोग म्हणतात। म्हणून या योगावर प्रदोष तिथी किंवा चतुर्दशी तिथीच्या व्रताचा आरंभ केल्याने सर्व अडचणी दूर होतील आणि मोक्ष प्राप्ती होईल। यामुळे शिवकृपेसाठी हा योग उत्तम मानला जातो। सवार्थ सिद्धी योग। महाशिवरात्रीच्या दिवशी यावेळी सवार्थ सिद्धी योगही बनत आहे। जर तुम्ही प्रदोष तिथी किंवा चतुर्दशीच्या तिथीच्या व्रताची सुरुवात करत असाल तर सवार्थ सिद्धी योग तुम्हाला शुभ फळ देईल। मान्यता अशी आहे की या योगावर केलेले कोणतेही कार्य निश्चित रूपाने यश देते। या योगावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अर्चना केल्याने त्यांची विशेष कृपा राहते आणि सर्व कार्य सिद्ध होतात। त्यामुळे तुम्ही जर प्रदोष तिथी किंवा चतुर्दशीच्या तिथीचा व्रत सुरू करत असणार तर हा योग तुमच्या सर्व त्रासांचे हरण करेल। तसेच तुम्ही ज्या उद्देशाने व्रत ठेवत आहात तो उद्देश सफल होईल। सिद्ध योग। महाशिवरात्रीला यावेळी सिद्ध योगही बनत आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शिवभक्तांसाठी आणखीनच वाढले आहे। सिद्ध योगावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व कार्य पूर्ण होतात आणि तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात। जर तुम्ही प्रदोष तिथी किंवा चतुर्दशीचे व्रत सुरू करत इच्छित असाल तर सिद्ध योग अत्यंत कल्याणकारी योग ठरणार आहे। या योगाच्या फळामुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील आणि योगावर केलेले कोणतेही शुभ कार्य तुम्हाला शुभ फळ देईल। श्रवण नक्षत्र। महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग बनत आहे। या दिवसापासून जर प्रदोष तिथी किंवा चतुर्दशी तिथीच्या व्रताला सुरुवात करू इच्छित असाल तर तुम्हाला श्रवण नक्षत्र शुभ फळ देईल। या नक्षत्राचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि शनिदेवाचे गुरु महादेव आहे। अशा स्थितीत तुम्हाला शनीच्या अशुभ प्रभावामुळे मुक्ती मिळेल आणि या नक्षत्रावर सुरू केलेले व्रत नेहमीच कल्याणकारी ठरते। दुसरा मुद्दा असा की श्रवण नक्षत्र भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आहे। धन्यवाद।